श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी असणार आहे. मात्र पंचांगानुसार ही तिथी 16 जुलै रात्री 8:33 सुरू होणार आहे, तर 17 जुलै रोजी रात्री 9:33 याचं समापन होणार आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. खरं तर आषाढ महिना सुरू होण्याआधीच वारकऱ्यांना आपल्या विठुमाऊलीचे दर्शन घेण्याचे वेध लागतात. या निमित्ताने ठिकठिकाणाहून पालख्या देखील निघतात. या पालखी सोहळ्यात रिंगण, टाळ, मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत वारकरी आपली वाट धरत असतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी ते पंढरपूरमध्ये पोहोचतात. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असंही म्हणतात. हा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. असे म्हणतात की या दिवसापासून भगवान विष्णू हे निद्रेला जातात. तर या आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. एकादशी ही तिथी अर्थातच श्री विष्णूंना समर्पित आहे व भगवान विष्णू हे यांचा अवतार म्हणजे विठ्ठल होय. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे या एकादशीच्या शुभ मुहूर्तावर असे कोणते उपाय करावे ज्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येईल व आपल्या बऱ्याचशा समस्यांचं सुद्धा निराकरण होईल. तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरामध्ये खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे. नैवेद्यात तुळस असावी. याने विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे. याने कामातील अडथळे दूर होतील. या दिवशी पिवळे कपडे, पिवळी फळे आणि पिवळे धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्यात. याने देवाची कृपा होते. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार 11 प्रदक्षिणा घालाव्या. असे केल्याने घरामध्ये सुख, शांती राहते आणि संकटे टळतात. या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा. असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे. पूजेनंतर हे पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे. याने धनलाभ होतो. असे हे एकादशीच्या दिवशी करावयाचे खास आणि विशेष तोडगे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.